आता तुम्हाला जर एखादा बिझनेस करायचा असेल तर ही छान आयडिया आहे. अतिशय साधी आणि सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये न मिळणारा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि महाराष्ट्राचा फेमस पदार्थ आहे हा, सगळीकडे भेटतो आणि सगळे आवडीने खातात, म्हणजे हा वडापाव. पण मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन वडापाव. रेसिपी आवडली नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर चालू करूया रेसिपी. ही घेतलीत मी 2 किलो तिखट मिरच्या. ही 300 वडापावचं अचूक प्रमाण आहे. 300 सव्वा 300 वडापाव अचूक प्रमाणात बनतात. ही 2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि तिखट मिरच्याचे देठ काढून घेतलेले आहेत. मिरच्या तिखटच घ्यायच्यात. त्यानंतर घेतला हा 400 ग्राम लसूण आहे. 400 ग्राम लसूण आहे, त्याच्या वरचे छिलके बिलकुल काढायचे नाही, नाहीतर तुमच्या मसाल्यामध्ये बिलकुलही लसणाचा फ्लेवर येणार नाही बघा. त्यामुळे वरचे छिलके न करता ह्याला धुवून घेतलं आहे. 10-15 मिनटं धुवून भिजला की छान हा मिक्सरमध्ये बारीक व्हायला मदत होते. आता घेतलं हे पाव किलो अद्रक. पाव किलो अद्रकला मस्त कट करून घ्यायचं, म्हणजे मिक्सर फिरवतो आणि आपल्याला गाठी गाठी राहत नाहीत ह्याच्यामुळे ह्याला बारीक 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 तुकडे करून घ्यायच्यात. ही घेतला आहे कढीपत्ता. 100 ग्राम कढीपत्ता असेल, म्हणजे 150 ते 200 पानं असतील अंदाजे. आणि ह्याला आपल्याला परत यूज करायचा. हा बनवता आहोत आपण वडापावचा मसाला. 100 ग्राम घेतलेली आहेत मोहरी. राई घेतलेली आहे 100 ग्राम. आणि ह्याचा पण वापर आपण पुढं करणार आहोत. आधी सगळा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. अद्रक, लसूण, हिरवी मिरची. आता घेतलं आहे बरोबर बघा, ह्याला घ्यायचं आपल्याला 1.5 किलो तेल किंवा 2 किलो. 1.5 ते 2 किलोच्या मध्ये तेल घ्यायचं आहे. 2 किलो घेतलं तर अतिशय सुंदर मसाला बनतो हा. मी घेतलेला आहे 2 किलो तेल. आणि तेल आपल्याला सनफ्लॉवरच घ्यायचं आहे ह्याच्यासाठी. सोयाबीन वगैरे तेल वापरायचं नाही. तेल फुल गरम होऊन द्यायचं. कडक झालं की ह्याच्यात मोहरी तडतड 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 करून द्यायची. सगळी मोहरी सुरुवातीलाच टाकायची आपल्याला. त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला ह्याच्यात कढीपत्ता. मोहरी तडतडल्यानंतरच कढीपत्ता टाकायचा, हे लक्षात ठेवा. आणि कढीपत्ता तडतड तडतड झाला की ह्याच्यात ही सगळा मसाला बारीक करून आपण टाकलेला आहे. मसाला बारीक करताना तुम्ही पाणी वापरू शकता, काही घाबरायची गरज नाही. जर बारीक होत नसेल तर पाणी वापरून मसाला बारीक करू शकता. आता ही मसाला छान असा फ्राय करायचा. 5 ते 10 मिनटं फुल गॅसवरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला फ्राय करताना बिलकुलही स्लो गॅस ठेवायचा नाही, कारण का त्यातलं पाणी सगळं जळून घेतलं आहे. आणि हा मसाला तुम्ही एकदा बनवला तर तुम्हाला 15 दिवस चालतो मसाला हा. 8 ते 10 दिवस तर बाहेर ठेवूनच चालतो. तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आणि फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्हाला महिनाभरही चालतो मसाला. त्यामुळं काही घाबरायची गरज नाही. आणि ह्याची पॉवरही कमी होत नाही, म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो ना, हाही महिनाभर कमी होणार नाही. तर ह्याला आपण आता पहिलं 5 ते 6 मिनटं छान असा फुल गॅसवर फ्राय करून घ्यायचा. बघा आता ह्याचा कलर थोडा थोडा चेंज झाला आणि पाणी आटून मस्त हा घट्ट व्हायला लागलेला आहे. आता टाकूया ह्याच्यात आपण हळद. आता 200 ग्राम हळद टाकलेली आहे मी. हळद भरपूर टाकायची, कारण का आपण परत कुठलाच मसाले पुढे यूज करायचे नाही आपल्याला. अतिशय ही मसाला टाकलं आणि मीठ टाकलं की झाले आपले वडापाव तयार. असे वडापाव. जरी तुम्हाला व्हेज वडापाव बनवायचे असतील, चिकन वडापाव नसतील बनवायची, ही पण आयडिया खूप छान, म्हणजे खूप छान आहे जर तुम्हाला एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर. आणि एकदा असा वडापाव बनवून बघा, अतिशय खायला सुंदर आणि टेस्ट असा वडापाव बनतो. तर आता ह्याच्यात टाकली हळद. आणि हळद टाकल्यावर आपल्याला 10 मिनटं छान फ्राय करायचे. 10 मिनटं छान फ्राय केल्यानंतर बघा, ह्याने तेल सोडलं पाहिजे सगळं. पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे. घट्ट हा मसाला झाला पाहिजे. आता बघा 10 मिनटानंतर हा मसाला सगळं तेल सोडतो. 10 मिनटानंतर फुल गॅसवर फ्राय करायचा ह्याला. कंटिन्यू हलवत राहायचं, खाली लागून द्यायचं नाही. हा झालेला आहे आपला मसाला रेडी. आता आपण हे सामान सगळं आणलं होतं डीमार्टमधून सगळं, कारण का डीमार्टमध्ये स्वस्त भेटलं. चीज, वडा, सगळं म्हणजे बटाटे, चीज, तेल सगळं स्वस्त भेटलं म्हणून तिथूनच आणलं होतं. आता ही घेतलं आहे आपण बोनलेस. आता हे 7 किलो बोनलेस घेतलेलं आहे बघा. 300 वडापावचं अचूक प्रमाण आहे. 20-25 जास्तच बनतील पण कमी नाही. आणि बोनलेसच घ्यायचं आपल्याला, हड्डीचं चिकन नाही घ्यायचं. आणि ह्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे. आता धुवून घेताना ह्याला भरपूर मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं ना ह्याच्यातली घाण घुण सगळी निघून जाते. बोनलेसमध्ये एवढी घाण नसती तरी पण सगळी ह्याच्या सरबटपणा म्हणतो ना आपण, तो सगळा निघून जातो. एकदाच नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर नवीन बिझनेस ट्राय करायचा असेल तर नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये चालणारी वस्तू ही, अजून जास्त मार्केटमध्ये आलेली नाही ही वस्तू. आता ह्याला छान असं बोनलेसला धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने. पहिल्याच पाण्याने चांगलं निघतं, पण 2 ते 3 पाण्याने आपण मस्त ह्याला धुवून घेऊयात. आता धुवून घेतल्यानंतर टाकूया ह्याला कुकरमध्ये. आता कुकरमध्ये पण शिजवताना आयडिया आहे की त्यात पाणी जास्त वापरायचं नाही आपल्याला. पाणी किती वापरायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता ह्याच्यात टाकूया मीठ. आपण बोनलेसमध्येच मीठ टाकायचं, म्हणजे चिकनला मीठ लागन आणि छान आपलं चिकन त्यात टेस्टी लागतं. आणि आता हे करून घ्यायच्यात आपल्याला ह्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. थोडंसं कचकच पण राहिलं पाहिजे. आणि 2 शिट्ट्यामध्ये छान असं हे शिजलं जातं. त्यामुळं जास्त शिट्ट्या करायच्या नाही. आणि पाणी बी अतिशय थोडं, म्हणजे थोडंच टाकायचं ह्याच्यात, म्हणजे जास्त टाकायचं नाही. जेणेकरून राहिलं तरी तुम्ही बाजूला काढू शकता, पण पाणी चिकनचं फेकून दिलं तर त्याची टेस्ट थोडीशी कमी होते. आता ह्याला करूया आपण 2 शिट्ट्या. तोपर्यंत इकडे घेतलेत मी बघा बटाटी. ही बटाटी घेतल्यात
12 किलो बटाटे घेतलेले आहेत. 12 किलोला अतिशय म्हणजे बरोबर एकदम 350 वडापाव बनतात. 300 350. कारण का माझ्याकडे 300 होते, पण मी 25 जास्त बनवले होते आणि बरोबर तेवढेच वडापाव बनले ते. 12 किलो बटाटे. आणि बटाटे शिजवताना पण एक लक्षात ठेवायचं तुम्ही, बारकी बटाटी मोठी बटाटी कधी शिजवायची. कारण का बारकी बटाटी मोठे बटाट्याचं लगेच शिजत नाहीत. ही मार्केटमध्ये नवीन आलेली बटाटी. तर आता मी घेतल्यात बारकी बटाटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडापाव बनवताना तुम्हाला इंदोरी बटाटाच वापरायचा आहे. गुजराती किंवा तळेगाव बटाटा वापरला तर तो गोड असतो आणि वडापावची पण एवढी टेस्ट लागत नाही चांगली. आणि तो ज्यावेळेस आपण वडापावच्या गोळ्या बनवू त्यावेळेस ते चिकट होतात. हे पण टिप्स लक्षात ठेवा नक्कीच. आता तिकडं बोनलेस आपलं तयार झालेलं आहे. बघा काढून घेतलं आहे. आता पहिला बारका बटाटा बॉईल घेतला. आता मी सगळे मोठे मोठे बटाटे बाजूला काढले होते, ते घेतलेत. काय होतं माहिती का, मोठ्या बटाट्यामध्ये थोडंसं कच्चं राहतं ना, त्यामुळे दोन्ही एकत्र नाही शिजवायचा. आणि मोठा बटाटा शिजवल्यानंतर कसं वडापावमध्ये थोडासा बटाटा राहतो ना, आपण साधा वडापाव खातो तसा चिकनच्या वडापावमध्ये बटाटा राहिला नाही पाहिजे. आता हे दोन्ही बटाटे आपण शिजवून घेतलेले आहेत आणि ह्याला आता चाकू मारून घेऊया. आता सगळा बटाटा कढईत बसत नाही, म्हणून आपण थोडं मिश्रण बाजूला ठेवून ह्याला मिक्स करणार आहोत. आता हे सगळा बटाटा कट मारल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले काय ॲड करायचे हे महत्त्वाचं अतिशय लक्षात ठेवा. का कुठली प्रोसेस कधी करायची. व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका. आता टाकूया ह्याच्यामध्ये मीठ टाकताना अंदाजेच टाकायचं, पण थोडंसं कमीच टाकायचं. परत टेस्ट करून तुम्ही टाकू शकता. कारण का मीठ जर जास्त झालं कमी झालं तर आपण ॲड करू शकतो, पण जास्त झालं तर लपडं होईल. तर आता टाकले आहे मीठ आणि ह्याच्यात टाकूया बोनलेस टाकताना चुरा करूनच टाकायचं आहे. थोडे बारीक तुकडे राहिले पाहिजे, कारण का ते चिकन वडापाव बनवतो आपण म्हणून दाताखाली आले पाहिजे. चला मग पटपट सांगा मला तुम्ही कुठल्या सिटीमधून हा व्हिडिओ बघताय आणि कमेंट करून सांगा पटकन. आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आता हे बोनलेस आपण तुकडा करून टाकलेलं आहे सगळं. आणि प्रमाण लक्षात ठेवा, 12 किलो बटाट्याला तुम्ही 6 किलोही बोनलेस वापरू शकता, पण मी 1 किलो जास्त वापरलेला आहे, थोडी चिकनची जास्त टेस्ट येवं म्हणून. आता ह्याच्यानंतर टाकायचं आपल्याला हे बोनलेस सगळं चुरा करून टाकल्यानंतर हा मसाला जो आपण मसाला बनवला होता नाही का, अद्रक लसूण हे सगळं मिक्स केलेलं, तडका दिलेला कढीपत्ता जिराचा मसाला. आता मसाला किती टाकायचा तर बरोबर प्रमाण आहे, सगळा मसाला टाकून द्यायचा. जे तुम्हाला पहिलं सांगितलं तुम्ही 2 किलो मिरची 400 ग्राम लसूण, जेवढा मसाला बनवला आहे तुम्ही तर 12 किलो बटाट्यासाठी अचूक प्रमाण आहे. अचूक म्हणजे अचूक. जर तुम्हाला 100 बनवायचे असतील वडापाव तर प्रमाण तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता. की 4 किलो बटाटा, 200 ग्राम लसूण, 125 ग्राम अद्रक, असं तुम्ही अंदाज घेऊन प्रमाण बनवू शकता. आता ह्याच्यात टाकूया आपण सगळा मसाला टाकल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर फक्त पानच नाही टाकायची, त्याच्या दांड्या पण टाकल्या पाहिजे. कारण का त्याच्याशिवाय फ्लेवरच नसतो. आपल्याला वाटतं कोथिंबीरच्या वरच्या पानामध्ये टेस्ट असते, पण कोथिंबीरच्या खालच्या देठामध्ये टेस्ट असते. त्यामुळे त्याची देठही टाकायच्या, थोडासा बुडका हाणून टाकायचा बाजूला आणि बाकी सगळी कोथिंबीर बारीक करून टाकलेले आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. चांगलं मिक्स झालं पाहिजे. मिक्स असताना मोठे बटाटे जे तुमच्या हातात येतात ना त्याला बारीक करून घ्यायचे. आता कढईत मिक्स व्हायना म्हणून सगळा माल आपण घेतलेला आहे. आता किचन वट्टा सगळा साफ केला होता पहिलंच, धुवून बिन टाकाटाक केलेला आहे. आणि ह्याच्यात टाकले आपण 3 किलो मोझेरेला चीज. अमूलचं चीज टाकलेलं आहे, मोझेरेला चीज. आणि मोझेरेला चीजमुळं काय मस्त बाइंडिंग होते आणि ज्यावेळेस आपण पुढं वडापाव फ्राय करू ना त्यावेळेस मस्त बस्ट होऊन अतिशय सुंदर आणि छान टेस्ट होते. तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. बिझनेस करायची असेल ना तुम्हाला बिझनेस, तर भन्नाट आयडिया ही बघा, ही नवीनच आहे. आता ह्याच्यात टाकूया आपण साखर. जास्त साखर नाही टाकायची, आपला 200 ग्रामच साखर टाकायची, फक्त थोडासा स्वीटनेस यावं म्हणून 200 ग्रामच साखर टाकायची. साखर जास्त टाकायची नाही टाकली तरी चालेल तुम्ही, असं काही नाही. आता ह्याला करून घेऊया छान मिक्स. सगळं बारीक झालं पाहिजे. आता हे चांगलं मॅश करून घ्यायचं बारीक, म्हणजे आपल्याला वडे बनवताना त्रास होणार नाही. आता पुढची कृती तर तुम्हाला माहीतच असेल, ही टिक्क्या बनवून घ्यायच्या. आणि ह्याला तुम्हाला लागणार आहे बरोबर 300 वडापाव तळायला 5 किलो बेसन. 5 किलो बेसन लावलं तुम्ही की सगळं बरोबर मस्तमध्ये बेसनमध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून चवीनुसार वडापाव तळून घ्यायचे. तर कशी वाटली रेसिपी, आवडली तर लाईक करा. चला पटपट